नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस। तर आज आपण जाणार आहोत वर्धा शहरातील मुख्य मार्केटमधील देवींच्या दर्शनासाठी। आता आपण आहोत वंजारी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिराजवळ। येथे महाप्रसादाचे वाटप सुरू होते। आपल्या चॅनलचे टी-शर्ट घालून आज आम्ही दुर्गा देवींचे दर्शन घेणार आहोत। आता आपण आहोत वनमाली चौकात। येथे केलेली रोषणाई आता आपण बघत आहात। सुंदर अशी रोषणाई येथे दरवर्षी केली जाते। हा आहे वर्ध्याचा मुख्य रस्ता। याच्या दोन्ही बाजूने आपल्याला भव्य असे दुर्गा देवीचे मंडप पाहायला मिळतात। सर्वप्रथम आपण चाललो आहोत कच्ची लाईन येथील दुर्गा देवीच्या दर्शनासाठी। येथे केलेली रोषणाई येथे बंगाली पद्धतीने देवीची स्थापना करण्यात आलेली आहे। मंडपाच्या आजूबाजूला असलेली भाविकांची गर्दी समोरच्या चौकात झालेली भाविकांची गर्दी तिथून आपण चाललो आहोत पटेल चौकातील देवीच्या दर्शनासाठी। येथे असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आपण बघत आहात। हे आहे मंडपाचे प्रवेशद्वार। इथून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर असे दृश्य पाहायला मिळते। येथे एका जंगलाचा देखावा करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला विविध प्राणी पाहायला मिळतात। आता आपण बघत आहात येथे स्थापित करण्यात आलेली देवीची मूर्ती। येथून दर्शन करून आता आपण बाहेर पडत आहोत। बाहेरील बाजूस केलेली रोषणाई तसेच केलेले डेकोरेशन खूपच सुंदर होते। येथे भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आलेला होता। आता आपण चाललो आहोत सराफा लाईन येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे सुद्धा रस्त्यावर सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। हे आहे मुख्य प्रवेशद्वार। आता आपण आहोत देवीच्या मंडपाजवळ। येथे बाहेर केलेले नक्षीकाम आपण बघत आहात।
येथे असलेली सुंदर अशी देवीची मूर्ती येथे मंडपामध्ये झालेली गर्दी आता आपण बघत आहात। इथून आपण आलो आहोत दत्त मंदिर चौकातील देवीच्या दर्शनासाठी। सुंदर अशी सजावट इथे करण्यात आलेली आहे। तसेच देवीची मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे। मंडपाच्या समोरील बाजूस केलेली रोषणाई। इथून आपण चाललो आहोत महादेव मंदिर चौकातील देवीच्या दर्शनासाठी। रस्त्यावर असलेली रोषणाई येथे पारंपरिक वाद्यांचे वादन होत होते। येथे असलेली देवीची मूर्ती इथून आपण चाललो आहोत हिंगोले चौकातील देवीच्या दर्शनासाठी। हे आहे त्याचे मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वार। येथे केलेली रोषणाई, येथे केलेली सुंदर अशी सजावट, सराफा लाईनच्या देवीच्या दर्शनासाठी मुख्य रस्त्यावर असलेले हे प्रवेशद्वार। आता आपण चाललो आहोत कपडा लाईनच्या देवीच्या दर्शनासाठी। हे आहे त्याचे प्रवेशद्वार, आतमध्ये असलेली रोषणाई। येथे स्थापित करण्यात आलेली सुंदर अशी मूर्ती। मंडपाच्या बाहेर करण्यात आलेली सुंदर अशी रोषणाई। आप सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत करती है। क्रैश करते जाओ और
येथे लकी ड्रॉ कुपन होते, त्यात अथर्वने सुद्धा भाग घेतला. आता आपण चाललो आहोत पत्रावली चौकातील दुर्गा देवीच्या दर्शनासाठी. येथे 50 रुपयाच्या तिकिटामध्ये परिवारातील सर्व सदस्य आतमध्ये प्रवेश डायरेक्ट करू शकता. तसेच फ्रीवाली सुद्धा लाईन येथे आहे. आम्ही फ्रीवाल्या लाईनमध्ये उभे राहून दर्शनासाठी गेलो. आतमध्ये आल्यावर आपल्याला सुंदर असे वॉल पीस येथे पाहायला मिळते. त्यानंतर समोर आपल्याला शंकराच्या पिंडीमध्ये स्थापित केलेली श्री दुर्गा देवीची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. दर्शन घेऊन आता आपण बाहेर निघत आहोत. आता आपण चाललो आहोत महादेवपुऱ्यातील देवीच्या दर्शनासाठी. येथे करण्यात आलेली सुंदर अशी सजावट. मार्केटमधील देव्यांचे दर्शन घेऊन आता आपण पोहोचलो आहोत न्यू रेल्वे कॉलनी सिंधीमेघे येथे. येथे गरबा सुरू होता. त्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत
सोमनाथी लेआउट येथे. मंडपाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नरकासुराचा वध करताना देवीचे दृश्य दिसते. दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत. इथून आता आपण आलो आहोत हरिओम नगर सिंधी मेघे येथील देवीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.